ते कोणचं आणा तर खरं. असं समजू नये की फ्री लेक्चर आहे त्यामुळे तुम्हाला असं माझा पण अभ्यास व्हावा आणि त्याचबरोबर माझा अभ्यास होता होता तुम्हा सर्वांनाही ज्ञान मिळावं त्या अनुषंगाने मी तुम्हाला शिकवत आहे. मी 12 वर्ष ज्योतिषशास्त्रामध्ये आहे. ऑनलाईन सुद्धा मी काम करते. त्यामुळे मला पत्रिकांचा अभ्यास माझा डेली बेसिस वरती होतो. मॅडम आवाज घुमतोय तुमचा. आवाज घुमतोय, एक मिनिट. नाही, दुसरं कोणाचा तरी व्हिडिओ आणि कॅमेरा चालू आहे. ऑन म्यूट करा मॅडम. बंद झाला. आता घुमतोय का माझा आवाज? नाही नाही, आता नाही. कारण मी नाही. कॉल केलं. असं तरी होता आवाज. हा, आता म्यूट केलेला आहे मी सर्वांना. ओके ओके ओके. तर ज्योतिषशास्त्र मी फ्रीमध्ये शिकवणं हे माझ्यासाठी पण फार महत्वाचं होतं. त्या अनुषंगाने माझाही अभ्यास होतो. तसा तर माझा रोजच अभ्यास होतो, कारण गेली 12 वर्ष 12-13 वर्ष झालं मी ऍस्ट्रोलॉजी करते आणि ज्योतिषशास्त्रामध्ये ऑनलाईन सुद्धा मी बऱ्याच प्लॅटफॉर्मवरती प्रेडिक्शन सुद्धा देते. त्यामुळे मला कुंडल्यांचा अभ्यास डेली बेसिसवर 40 ते 50 कुंडल्या मी पाहते. त्यामध्ये जे ग्रहयोग दिसतात, जे लोक माझ्याशी संवाद साधतात, कन्सल्टेशन घेतात, त्यावरून मला एक नक्की झालं की जे शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे त्या बऱ्याच गोष्टी होतात. पण माणूस जेव्हा आपल्याकडे व्यक्ती एखाद्या वेळेस भविष्य विचारायला येतो त्यावेळेस आपण त्याला सांगतो, तर तो काय म्हणतो, माझ्या आयुष्यामध्ये असं काही घडलेलंच नाहीये. परंतु पुढे गेल्यानंतर त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये ती गोष्ट घडलेली असते. माझ्याकडे आता कालचीच गोष्ट आहे. 2 वर्षापूर्वी एक व्यक्ती आलेली, त्याला सांगितलेलं तुझं घर होईल स्वतःचं. त्याचा स्वतःवरही विश्वास नव्हता की त्याचं घर होईल, कारण त्यावेळेला त्याची इन्कम नव्हती किंवा त्याने ती इच्छा सुद्धा बाळगलेली नव्हती की त्यांना घर व्हावं, प्रॉपर्टी व्हावी. तर तो खूप एक हसलेला माईक त्यावेळेस. चालू आहे बघा, एक माईक चालू आहे, वैशाली नाईक बोलतायचा. आणि त्याचा मला प्रत्येक महिन्याला कॉल असतो प्रेडिक्शन विचारण्याकरता. आणि आता 2 दिवसापूर्वी त्याने मला फोन केला, बोलला, मैडम आपने जो बोला था वो सच निकला, मैं अभी मेरा प्रॉपर्टी का डीलिंग करने के लिए जा रहा हूँ. म्हणजे आपण जे भविष्य वर्तवतो पुढचं, ते भविष्य त्यावेळेला त्या माणसाला खरं नाही वाटत, परंतु कालांतराने त्याला त्या गोष्टी खऱ्या वाटतात आणि त्याचा विश्वास बसतो. म्हणून जेव्हा तुमच्याकडे व्यक्ती एखाद वेळेस विचारायला येते आणि ती तुम्हाला सांगते की नाही माझ्या आयुष्यात असं काही नाही होणार, तर तुम्ही खचून नाही जायचं. तुमच्या अभ्यासाप्रमाणे तुम्ही उत्तर दिलेले आहेत. ते बाकीच्या गोष्टी पुढे होतील की नाही होतील ते परमेश्वर ठरवतो आणि त्याची कर्म जी कुंडलीमध्ये तो घेऊन आलाय त्यानुसार त्याला ती मिळतात वेळ आल्यावरती. त्यामुळे तुम्ही खचून नाही जायचं की तुमचं प्रेडिक्शन चुकलेलं आहे. तुम्ही अभ्यासानुसार प्रश्नांची उत्तरं द्या कॉन्फिडेंटली, तर तुम्ही नक्कीच मग एका योग्य दिशेने जात आहात एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. तर आपण पान क्रमांक 10 वर येऊयात. तर इथे दाते पंचांगातील विवाह गुणमिलन पद्धत अतिशय सोप्या आणि विज्ञानधिष्ठित पद्धतीने विवाह योग्यता ठरविण्यासाठी मार्गदर्शन करते. या पद्धतीत वधूवरांच्या राशी, नक्षत्रे आणि त्यांच्या स्थानांवरून गुणांचे मोजमाप केले जाते. पान क्रमांक 10 वर दिलेल्या गुणमेलन तत्वांवर आधारित आणि प्रक्रिया अशी आहे. गुणमेलनाचे घटक. वर्ण गुणचक्रम 1 गुण आहे. दिसतं तुम्हाला तिथे 1 गुण. वर्ण म्हणजे वधूवराच्या 4 वर्णांपैकी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र समानता किंवा जुळवाजुळवी. वर्ण समानता असलेल्यास 1 गुण दिला जातो. तुम्हाला दिसतंय इथे वधूचे बघा, वधूचं इथे उभ्या लाईनीत आहे आणि वराचे तुम्हाला वरती आडव्या लाईन मध्ये दिसेल. तर इथे विप्रला 1 गुण आहे वधूचा. आणि जर वराचा वर्ण असेल विप्र तर त्याला पण काय दिलाय, 1 गुण दिलाय. आता समजा इथे क्षत्रिय आहे, क्षत्रियला 1 गुण. हा, आणि तो पण क्षत्रिय असेल तर 1 गुण. परंतु समजा वधू क्षत्रिय या गुणाची आहे आणि इथे विप्र विप्र सॉरी
वराचा वर्ण हा क्षत्रिय आहे आणि वधूचा वर्ण हा विप्र असेल तर त्याला 0 गुण आहे. तर अशा पद्धतीने हे गुणमिलन कोष्टक तुम्हाला इथे दिलेलं आहे. वर्ण समानता असलेल्यास 1 गुण दिला जातो. आता वश्य गुणचक्रम 2 गुण आहेत. इथे बघा खाली दिलेला आहे वश्य गुणचक्रम. वश्य म्हणजे वधूवराचे स्वभाव, सहकार्य आणि वर्चस्व यावर आधारित गुण असतात. ते इथे बघा कर्क, मीन, मकर हे जलचर आहेत, म्हणजे ह्या जलचर आहेत इथे कीटक. सिंह, वृश्चिक ह्या काय आहे, सिंह वनचर आहे. वृश्चिक कीटक आहे. मिथुन, धनु, कुंभ, कन्या, तुळ हे मानव आहेत. मेष, वृषभ चतुष्पाद आहेत. तर इथे वराचं दिलेलं आहे आणि वधूचं म्हणजेच काय, तर समजा वधूची कर्क राशी आहे आणि वराची सिंह राशी आहे. तर त्यानुसार तुम्हाला बघायचंय. समजा वधूची मकर राशी आहे तर ती कशामध्ये येणार, जलचर मध्ये येणार. म्हणजेच तो आणि ह्याची वराची सिंह रास आहे तर तो कशामध्ये येणार, वनचर मध्ये. मॅम थोडासा आवाज मोठा बोलतात का, ऐकू येत नाही, कमी थोडंसं. काय म्हणता, आवाज थोडासा मला कमी येतोय. मोठ्यानं बोलता येईल का इथे थोडंसं? आवाज आहे जास्त, 1 मिनिट. हा नाही, आवाज आहे पण थोडं कमी आहे. आता येतोय? थोडंसं मोठ्यानं. नाही अहो, एवढाच मी आता माईक फुल केलेला आहे. तर इथे बघा वधूची आपण मकर रास घेऊया आणि वराची सिंह रास घेऊया. तर वधूची मकर रास ही जलचर प्राणीकडे येते, तर ज इथे लिहिलेला आहे. आणि आपण जाऊयात वराच्या वनचर मध्ये. तर वधूची जलचर 2 आणि वराची वनचर, म्हणजेच इथे त्यांना किती वश्य गुणचक्र मिळाला, 2. बरोबर आहे. अशा पद्धतीने तुम्हाला तिथे गुणमिलनाचं हे मिळतं कोष्टक. हे सगळं आजकाल सॉफ्टवेअर मध्ये मिळतं, परंतु ते कशा पद्धतीने आलं ह्या गोष्टीबद्दलही तुम्हाला माहिती पाहिजे. नुसतं सॉफ्टवेअर मध्ये मिळतं म्हणून ते महत्वाचं नाहीये. जसं काल त्या दिवशीच्या लेक्चर मध्ये बऱ्याच जणांनी मला विचारलं आय आणि व्यय कसा निघाला, तर त्याचं गणित मी सांगितलं की कशा पद्धतीने निघालं ते. आय आणि व्यय ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजेत. नुसतं सॉफ्टवेअर मध्ये मिळालं म्हणून ते सहज उपलब्ध होतं, परंतु त्यामागे काय आहे ते पण तुम्हाला माहिती हवं. तर तारागुण चक्र वधूवराची जन्म नक्षत्रांची जुळवाजुळवी तपासली जाते. वधूच्या नक्षत्रापासून वराच्या नक्षत्रापर्यंत मोजायचं, त्याला 9 ने भागायचं. शेष 3, 5, 7 राहिल्यास तारा अशुभ मानला जातो. उर्वरित स्थितीमध्ये गुण मिळतात. हे तारागुण चक्रम आहे. ठीक आहे. यामध्ये तुम्हाला वधू आणि वराच्या नक्षत्रे परस्पर नक्षत्रापासून 9 ने भागायचं आणि 3, 5, 7 शेष राहिल्यास तारा वाईट, अन्य शुभ त्यावरून गुण पाहायचे. ग्रहमैत्री गुणचक्रम. ग्रहमैत्री म्हणजे वधूवरांच्या राशींचे स्वामी, ग्रहांमधील संबंध, मित्र ग्रहांसाठी जास्त गुण आणि शत्रू ग्रहांसाठी कमी गुण असतात. गणगुण चक्रम. इथे गणगुणामध्ये वधूवरांची प्रकृती, स्वभाव आणि विचारांची जुळवाजुळवी. गण 3 प्रकारचे असतात, देव, मनुष्य आणि राक्षस. राशीकूट. वधूवरांच्या राशींचे आपापसातील भौतिक आणि मानसिक संबंध राशी अनुकूल असतील तर जास्त गुण दिले जातात. नाडी गुणचक्रम 8 गुण. नाडी म्हणजे वधूवरांच्या स्वास्थ्य आणि संततीबाबतची शक्यता. समान नाडी असल्यास 0 गुण दिले जातात. नाडी दोष वेगळी नाडी असल्यास पूर्ण गुण मिळतात. एकूण 36 गुणांपैकी 18 किंवा त्यापेक्षा अधिक गुण असल्यास विवाह योग्य मानला जात नाही. नुसतं गुणमिलनावरती कधीही विवाह गुणमिलन करायचा नाही. गुणमिलन पेक्षा ग्रहमिलन महत्वाचे ठरतात. गुणमिलन करण्यापेक्षा तुम्हाला ग्रहमिलन खूप महत्वाचा, पत्रिका जुळवताना येणं. तो भाग मी तुम्हाला नंतर सांगेल कशा पद्धतीने करतात.
ग्रहमिलन. तर आता इथे येऊया मंगळ. दाते पंचांग मधील पान क्रमांक 11 वर मंगळ दोषाबाबत दिलेली माहिती बघूयात. कुंडली मिलनाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची मंगळ दोषाचा विवाह किंवा दाम्पत्य जीवनावर होणारा प्रभाव समजून घेण्यासाठी ही माहिती उपयुक्त ठरते. मंगळ दोष म्हणजे काय? तर मंगळ ग्रहाची विशिष्ट स्थिती वधू किंवा वर यांच्या जन्मकुंडलीत असताना त्यांचा विवाह वैवाहिक जीवनावर प्रतिकूल प्रभाव पडतो. मंगळ दोष असल्यास विवाहात अडचणी, दाम्पत्य जीवनात तणाव निर्माण होतो. कधी कधी गंभीर समस्याही निर्माण होऊ शकतात. मंगळ दोष कधी लागतो? मंगळ ग्रह वधू किंवा वराच्या कुंडलीत खालील भावांमध्ये असेल तर मंगळ दोष लागतो. इथे बघा, 1, 2, 4, 7, 8, 12 ह्या स्थानामध्ये मंगळ असल्यास मंगळ दोष लागतो. पण आपल्या इथे त्यांनी द्वितीय स्थानात दिला नाहीये, तो नसला पाहिजे तिथे. परंतु इथे साऊथ कडे मंगळ दोष द्वितीयामध्ये मंगळ असल्यास पण द्वितीय मंगळ दोष मानतात. त्यामुळे मी तुम्हाला इथे दाखवलेलं आहे मंगळ दोष. कधी तुमच्याकडे समजा अशी कुंडली आली की तुम्ही सांगताय मंगळ दोष नाही, पण समोरचा सांगतोय की नाही मुझे बताया गया मंगल दोष है, तर त्याच्या द्वितीय स्थानामध्ये मंगळ असल्यास तो मंगळ दोष तिथे मानला जातो. म्हणून मी मुद्दामच तुम्हाला ही कुंडली टाकलेली आहे. तर मंगळ दोष कधी लागतो? मंगळ ग्रह वधू किंवा वराच्या कुंडलीत खालील भावांमध्ये असेल तर मंगळ दोष लागतो. पहिला लग्न भाव, चौथा भाव सुख भाव, सप्तम भाव विवाह भाव, 8वा भाव आयुष्य भाव आणि 12वा भाव व्यय भाव. मंगळ दोषाचे प्रभाव. पहिला भाव, जर पहिल्या भावामध्ये मंगळ असेल तर व्यक्तीच्या स्वभावावर परिणाम होतो. अहंकार आणि असहिष्णुता वाढते. चौथ्या भावात मंगळ असल्यास कौटुंबिक सुखात अडचणी येतात. घरगुती वातावरण तणावपूर्ण होते. सप्तम भावात मंगळ असल्यास जोडीदाराशी मतभेद, वादविवाद किंवा दाम्पत्य जीवनात तणाव निर्माण होतो. 8वा भाव आयुष्यात मोठे चढउतार येतात. जोडीदाराच्या आरोग्यावरही परिणाम होतो. 12वा भाव आर्थिक हानी आणि मानसिक अशांतता निर्माण करतो. मंगळ दोष कधी मानला जात नाही? मंगळ दोषाची तुम्ही माहिती मिळवलीत की मंगळ दोष, मंगळ इथे असला तर हा परिणाम होतो. परंतु अशा आपण प्रत्येक पत्रिका रिजेक्ट करणार का? मंगळ दोष आहे तुम्ही विवाह करू नका, नाही, असं नाही करू शकत. कारण विवाह हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये फार महत्वाची गोष्ट असते आणि त्यांना विवाह करायचं, प्रत्येकालाच विवाह करायचा असतो, प्रत्येकालाच संसारिक सुख उपभोगायचं असतं. त्यामुळे नुसत्या मंगळ दोष आहे म्हणून विवाह करू नये हे असे कधीच ठरवू नये. त्यालाही मंगळ दोष कधी मानला जात नाही, त्यालाही सूत्र आहेत काही. तर वधू आणि वर दोघांच्या कुंडलीत मंगळ दोष असल्यास दोष समप्रमाणात कमी होतो. मंगळ दोष सम होत असल्याने परिणाम सौम्य होतात असं लिहिलेलं आहे इथे. परंतु असं केव्हा होतं? समजा दोघांच्या कुंडल्यांमध्ये मंगळ असेल तर तो मंगळ दोष मानला जात नाही. असं माझ्या मताने ना, त्या मंगळावर जर गुरुची दृष्टी असेल तरच तो सौम्य मानला जातो. त्या मंगळ दोषाचे परिणाम हे सौम्य होतात. किंवा तो मंगळ मेष, सिंह, धनु, मकर किंवा कुंभ राशीत असेल तर त्या दोषाचा प्रभाव कमी होतो. परंतु समजा दोघांच्या कुंडलीमध्ये मंगळ आहे आणि तो मंगळ समजा पापग्रहांनी बिघडला असेल आणि मंगळ दोष दोघांच्या कुंडलीत आहे आणि फक्त त्याच सूत्रावर विवाह केला तर तो विवाह चालत नाही. तो विवाह घटस्फोटाकडे जातो किंवा काही कारणास्तव दोघे जण वेगळे होतात. नुसता मंगळ दोष सम दोघांच्या कुंडलीत आहे, साम्यता सांगितली आहे असं पंचांगामध्ये, तर अशावरती तुम्ही फक्त विश्लेषण देऊ नये कोणालाही.
तो मंगळ कशा स्थितीमध्ये आहे हे पाहणे फार इम्पॉर्टंट आहे. मंगळ मेष, सिंह, धनु, मकर किंवा कुंभ राशीत असेल तर दोषाचा प्रभाव कमी होतो. मंगळ चंद्रासोबत किंवा गुरु सोबत असेल तर मंगळाचा दोष सौम्य होतो. मंगळ उच्च राशीत मकर किंवा स्वगृही मेष असेल तर मंगळ दोष मानला जात नाही. मंगळ दोषाचे निवारण, मंगळ दोषाच्या प्रभावापासून बचाव करण्यासाठी उपाय केले जाऊ शकतात. मंगळ यंत्राची स्थापना व नियमित पूजन. आता विवाहाच्या बघा, विवाह जेव्हा करतात, मुहूर्त देतात, त्यावेळेला मुहूर्ताच्या वेळेला दोघांच्या अष्टम स्थानातून पापग्रहांचं गोचर नसावं. मंगळाचं जर गोचर असेल पापग्रहातून, पापग्रहाचे इथे ते पौर्हित्य करणारे पण असतील, तर पापग्रहाचे समजा जर गोचर असेल चंद्रकुंडलीकडून आणि मुहूर्त दोघांच्या चंद्रकुंडलीप्रमाणे काढलेला असेल, परंतु समजा कुंडलीच्या अष्टम स्थानातून पापग्रहांचे समजा गोचर असेल, तर अशा वेळेला त्या यंत्रांची पूजा करणं फार महत्वाचं आहे. म्हणजेच त्या ग्रहाच्या यंत्रांचं पूजन करणं महत्वाचं आहे. त्यामुळे काय होतं की थोडासा परिणाम त्याचा कमी होतो. मंगळ यंत्राची स्थापना व नियमित पूजन, हनुमान चालिसा किंवा मंगळ स्तोत्राचे पठण, मंगळवारी उपवास करणे, कुंभ विवाह, वटवृक्ष विवाह किंवा तुला विवाह यासारख्या धार्मिक उपायांनी दोष निवारण होते. मंगळ दोषाचा प्रभाव प्रत्येक कुंडलीत वेगळा असतो. संपूर्ण कुंडलीतील अन्य ग्रहांची स्थिती तपासूनच अंतिम निर्णय घ्यावा. दाते पंचांगातील पान क्रमांक 12 वर घटित गुणमिलन कोष्टक हे वधूवरांच्या राशी व नक्षत्रांच्या आधारे त्यांच्यातील जुळवाजुळवी मोजण्यासाठी उपयोगी आहे. हे कोष्टक विवाह संदर्भात योग्य निर्णय घेण्यासाठी मार्गदर्शक ठरते. घटित गुणमिलन प्रक्रियेचा सविस्तर आढावा घेऊयात आपण आता. घटित गुणमिलन म्हणजे काय? तर घटित गुणमिलन म्हणजे वधूवरांच्या राशी आणि नक्षत्रावर आधारित त्यांच्यातील मानसिक, शारीरिक आणि वैवाहिक जीवनातील जुळवाजुळवी तपासणे. गुणमिलनातून 36 गुणांपैकी किती गुण मिळतात यावरून विवाह योग्यतेचा निर्णय घेतला जातो. घटित गुणमिलनासाठी आवश्यक माहिती: वधू आणि वरांची राशी, वधू आणि वरांची नक्षत्रे, दाते पंचांगातील पान क्रमांक 12 वर घटित गुणमिलन कोष्टक. तर त्याचं कसं करायचं? एक मिनिट, इथे डबल झालेलं आहे. तर इथे तुम्हाला दिसते वराची राशी इथे आहे वरती. आता समजा इथे मेष राशी आहे वराची आणि वधूची मेष राशी आहे आणि नक्षत्र घ्यायचं. हे सगळं सहज मिळतं म्हणा ऑनलाईन. तर तुम्हाला ते इथे गुणमिलन कोष्टक दिलेलं आहे, त्यामध्ये तुम्हाला सहज उपलब्ध होईल. ह्याच्याबद्दल मी नंतर लिहून देते तुम्हाला कसं आहे ते. आता आपण दाते पंचांगातील पान क्रमांक 14 वर येऊयात. गुणमिलन नक्षत्र नाडी पादवेद कोष्टक विवाह जुळवणीसाठी एक महत्वाचा घटक आहे. हा कोष्टक वधूवरांच्या नक्षत्रावर आधारित नाडी पादवेद तपासण्यासाठी वापरला जातो. नाडी पादवेद हा नाडी दोषाशी संबंधित असून त्याचा वैवाहिक जीवनावर थेट परिणाम होतो. नाडी पादवेद म्हणजे काय? तर नाडी पादवेद हा वधू आणि वर यांच्या नक्षत्रातील चरणपाद समान असल्यास तयार होतो. प्रत्येक नक्षत्राला 4 चरणपाद असतात. जर वधू आणि वर यांचे नक्षत्र एक असेल तर त्यातील चरणपाद ही एकसारखा असेल तर नाडी दोष अधिक तीव्र स्वरूपाचा मानला जातो, ज्याला नाडी पादवेद म्हणतात. संतती संबंधित अडथळे, नाडी पादवेदामुळे अपत्य प्राप्तीत समस्या येऊ शकतात. वैवाहिक आयुष्यातील तणाव, जोडीदारामधील मतभेद आणि मनोवृत्तीतील विसंगती होण्याची शक्यता वाढते. आरोग्य व दीर्घायुष्य, एक किंवा दोघांच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता असते. नाडी पादवेद कसा तपासायचा? तर
वधू आणि वर यांची नक्षत्रे, त्यांचे पादचरण तपासा. प्रत्येक नक्षत्राचे 4 पाद असतात. अश्विनी नक्षत्राला पहिला पाद, दुसरा पाद, तिसरा पाद, चौथा पाद. जर वधू आणि वर यांचे नक्षत्र व पाद, उदाहरणार्थ अश्विनीला दुसरा पाद समान असेल तर नाडी पादवेद मानला जातो. वधू आणि वर यांची नाडी वेगळी असली तर चरण एकच असल्यास सौम्य प्रकारचा दोष असतो. नाडी वेद लागू होत नाही. अशा परिस्थितीत वधू आणि वर यांचे नक्षत्र एकच असले तरी पादचरण वेगळे असल्यास वेद लागत नाही. जर वधू वरांच्या कुंडलीतील इतर ग्रह विशेषतः गुरु आणि चंद्र शुभ स्थितीत असतील तर नाडी दोष सौम्य होतो. इतर गुण 24 गुणां किंवा त्यापेक्षा जास्त जुळल्यास नाडी दोषाचा प्रभाव कमी होतो. नाडी पादवेद व दोष अंतिम निर्णयासाठी एकटे पुरेसे नसतात. संपूर्ण कुंडलीतील गुणमिलन विचारात घेऊन आणि ग्रहमिलन सुद्धा फार महत्वाचं आहे. नुसत्या गुणमिलनावर कधीही विवाह करू नये. हे फक्त एक तुम्हाला मी या पंचांगामध्ये हे दिलेलं आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगत आहे. गुणमिलन हा भाग आहे ना एवढा महत्वाचा नाही, माझ्या तरी नाहीये. मी तो भाग आहे ना एवढा तपासत नाही जास्त. ग्रहमिलन मी खूप पाहते. ग्रहमिलनावरती बऱ्याच जणांचे विवाह खूप चांगल्यापैकी चालतात. त्यांच्या कुंडल्या मी जेव्हा तपासल्या त्यांचे गुणमिलन कमी असून सुद्धा ते खूप चांगला संसार करतात. का तर त्यांच्या पत्रिकेतले ग्रहमिलन आणि ग्रह राशी तत्व हे एकमेकांना खूप पूरक असल्यामुळे त्या दोघांच्या विचारांमध्ये एकमतता असल्यामुळे विवाह त्यांचा खूप चांगल्यापैकी चालतो. त्यामुळे हा भाग एवढा महत्वपूर्ण नसतो माझ्यासाठी तरी, पण एक पंचांगामध्ये दिलेला आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगत आहे. आता दाते पंचांगातील पान क्रमांक 16 वर येऊया. 16 आणि 17 वर वरील उपनयन व विवाह मुहूर्ताची माहिती हा धार्मिक व सांस्कृतिक दृष्ट्या महत्वाचा भाग आहे. येथे दिलेले मुहूर्त शुभ कार्यासाठी योग्य वेळ निश्चित करण्यासाठी वापरले जातात. या पानावरील तपशिलामुळे उपनयन व विवाहासारख्या तारखा निवडताना अधिक स्पष्टता येते. दाते पंचांगातील पान क्रमांक 18 आणि 19 वरील माहिती विविध धार्मिक आणि ज्योतिषीय घटकांवर आधारित आहे. यात मुंजीचे मुहूर्त, गुरुबल, गुरुपालट, शनिपालट तसेच संबंधित ग्रहांच्या गोचर स्थितीबाबत माहिती दिलेली आहे. मुंजीचे उपनयन संस्कार मुहूर्त ठरवताना विशिष्ट घटक विचारात घेतले जातात. गुरुपालट म्हणजे गुरु ग्रहाची राशी बदलण्याची प्रक्रिया. गुरुच्या राशीतील पालटाचा समाज आणि व्यक्तीच्या जीवनावर महत्वपूर्ण परिणाम होतो. त्यामुळे गुरुपालट फार महत्वाचा आहे. गुरुपालटचा प्रभाव हा ग्रहाचा गोचर, राशी बदल, शनी गोचर स्थिती, शनिपालट, शनी ग्रहाचं गोचर, राशी बदल व्यक्तीच्या कर्मावर आधारित फलादेश देतो. शनिपालट, शनी उपासना व दान, गुरु व शनी ग्रहांची उपासना. गुरु व शनी यांच्या गोचर स्थितीचा प्रभाव प्रत्येक राशीवर वेगळा असतो. दाते पंचांगातील पान क्रमांक 20 आणि 21 वरील माहिती उपनयन संस्कार, विवाह, गृहप्रवेश, वास्तुशांतीसाठी मुहूर्त तसेच ग्रहणासंबंधित माहिती प्रदान करते. या प्रकारच्या शुभ कार्यासाठी योग्य वेळा व तिथीचा विचार करून मुहूर्त निश्चित केले जातात, जे धार्मिक कार्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत. पान क्रमांक 20 वर उपनयन संस्कार व विवाहाचे मुहूर्त. उपनयन संस्कारसाठी कोणते मुहूर्त पाहायचे? द्वितीया, पंचमी, सप्तमी, नवमी, एकादशी, त्रयोदशी अशा शुभ तिथींची निवड केली जाते. योग कोणते योग आणि नक्षत्र कुठले पाहिले जातात तर रोहिणी, हस्त, मृगशीर्ष, श्रवण, रेवती. आणि योग कोणते असावेत तर अमृत सिद्धी योग, रविपुष्य योग हे अत्यंत शुभ मानले जातात. गुरुबळ, गुरुग्रह शुभ स्थितीत असल्यास मुंज सकारात्मक परिणाम देते. विवाह मुहूर्त निवडताना काय पाहायचं तर तिथी व वेळ पाहावी. वर्षभरातील विवाहासाठी
शुभ तिथी व वेळा दिल्या आहेत. नक्षत्र व चंद्रस्थिती. शुभ नक्षत्र उदाहरणार्थ पुष्य, हस्त, चित्रा आणि चंद्र राशी वधू व वरांच्या राशीशी सुसंगत असल्यास विवाह मुहूर्त अधिक शुभ मानले जातात. ग्रहस्थितीचा विचार. गुरु व शुक्र ग्रहांची शुभ स्थिती विवाहासाठी आवश्यक असते. म्हणजेच कुंडलीतील दोष दूर करण्यासाठी विशिष्ट विधींचा समावेश केला जातो. गुरु आणि शुक्र हे अस्त नसावेत, चांगल्या स्थितीमध्ये असावेत कुंडलीमध्ये. ज्यावेळेस तुम्ही विवाहासाठी मुहूर्त काढतात त्यावेळेला. तर पान क्रमांक 20 वर ग्रहप्रवेश, वास्तुशांती मुहूर्त. ग्रहप्रवेश नवीन घरात प्रवेश करण्यासाठी दिलेले शुभ मुहूर्त आहेत. शुभ तिथी आहेत चतुर्थी इथे चतुर्थी दिलेली आहे. पंचमी, दशमी, द्वादशी, त्रयोदशी, रोहिणी, मृगशीर्ष, पुष्य, हस्त, श्रवण. चंद्राची स्थिती अनुकूल व शुभ समजावी. वर्ज्य दिवस, अमावास्या, ग्रहण काळ आणि अशुभ योग असलेल्या दिवसांचा टाळावा. वास्तुशांती. घराच्या शांतीसाठी 5 महत्वाचे घटक विचारात घेतले जातात. तिथी, वार, नक्षत्र, योग, करण. वास्तुशांतीसाठी ग्रहस्थिती व चंद्र राशी शुभ असणे महत्वाचे आहे. आता पान क्रमांक 21 वर येऊ. तिथे ग्रहण ही खगोलीय घटना असून पान क्रमांक 21 वर ग्रहण ही खगोलीय घटना असून तिचा धार्मिक व ज्योतिषीय महत्व ही आहे. ग्रहणासंबंधित दिलेली माहिती खालील प्रमाणे आहे. सूर्यग्रहण, चंद्रग्रहण, तारीख, वेळ, कालावधी. पान क्रमांक 21 वर पान क्रमांक 21 वर वर्षभरातील सूर्यग्रहण, चंद्रग्रहणाच्या तारखा आणि वेळा दिल्या आहेत. ग्रहण काळात काय करावे व काय टाळावे. ग्रहण काळात उपवास, ध्यान व जप करावा. ग्रहण संपल्यानंतर स्नान करून घर शुद्धीकरण करावे. ग्रहणाच्या वेळी धार्मिक व शुभ कार्ये टाळावे. ग्रहणांचा राशीवर परिणाम. ग्रहण कोणत्या राशीत होते त्यानुसार त्या राशीच्या व्यक्तींवर सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम होतो. विशिष्ट राशींवर ग्रहणाचा प्रभाव कमी करण्यासाठी उपाय दिले आहेत. दाते पंचांगातील पान क्रमांक 22 आणि 23 वरील माहिती बघा. तर तिथे भूमिपूजन, पायाभरणी, मूर्ती प्रतिष्ठापना, विवाह आणि उपनयन मुंजीसाठी दिलेल्या शुभ मुहूर्तांबद्दल माहिती आहे. ही माहिती धार्मिक ज्योतिषीय तत्वांवर आधारित आहे. पान क्रमांक 22 वर भूमिपूजन मुहूर्त हे नवीन वास्तू किंवा प्रकल्पाची शुभ सुरुवात मानली जाते. त्याच्यासाठी शुभ तिथी आहेत पंचमी, सप्तमी, दशमी, एकादशी, त्रयोदशी तिथी शुभ मानल्या जातात. वार आहे सोमवार, गुरुवार, शुक्रवार हे वार शुभ मानले जातात. नक्षत्र आहे रोहिणी, मृगशीर्ष, पुष्य, हस्त आणि रेवती. योगकरण, शुभ योग, सिद्धी योग, अमृत सिद्धी योग, रवी पुष्य योग, करण, बालव, कौलव, तैतील. गुरुबळ, चंद्रबळ पाहावे. गुरु ग्रह व चंद्र ग्रह अनुकूल स्थानावर असावेत. पायाभरणी मुहूर्त. पायाभरणी म्हणजे वास्तुशांतीच्या आधी बांधकामाची सुरुवात करण्याचा शुभ काळ. तर त्यासाठी तिथी व नक्षत्र आहेत. तर यावेळी या भूमिपूजनासाठी दिलेल्या तिथी या नक्षत्रांमध्येच पायाभरणी करता येते. यावेळी दक्षिणेकडील कोपऱ्यातून पायाभरणी करणे शुभ मानले जाते. मूर्ती प्रतिष्ठापना मुहूर्त. मूर्ती प्रतिष्ठापना करताना धार्मिकता आणि शुद्धतेला विशेष महत्व दिले जाते. शुभ तिथी व नक्षत्र पंचमी, सप्तमी, नवमी, पौर्णिमा, श्रवण, रोहिणी, हस्त, पुष्य, चित्रा, रेवती. ग्रहस्थिती गुरु व शुक्र शुभ असावेत. चंद्र राशी अनुकूल असावी.
दाते पंचांगातील पान क्रमांक 23 वरील माहिती. विवाह मुहूर्तासोबतच या वर्षाचे 2025-2026 च्या चैत्र महिन्यापर्यंतच्या ग्रह राशी प्रवेशांबाबत तपशील देण्यात आलेला आहे. यामध्ये ग्रहस्थिती, त्यांचे राशी परिवर्तन आणि त्यांचा व्यक्ती व पृथ्वीवर होणाऱ्या परिणामांचा विचार करण्यात आलेला आहे. तो इथे परिणाम नाही लिहिलेला आहे. ठीक आहे, इथे राशी प्रवेश सांगितले आहेत. पान क्रमांक 23 वर पान क्रमांक 23 वर विवाह मुहूर्त सुद्धा दिलेले आहेत. विवाहासाठी निवडलेले मुहूर्त ग्रहस्थिती, चंद्र, राशी, नक्षत्र यावर आधारित असतात. द्वितीया, पंचमी, सप्तमी, नवमी, दशमी या तिथी शुभ मानल्या जातात. हे अगोदर मी तुम्हाला शिकवलेलं आहे वरती. ग्रहांचे राशी प्रवेश. गुरुग्रहाचे प्रवेश. इथे संपूर्ण सगळ्या ग्रहांचे राशी प्रवेश दिलेले आहेत. ठीक आहे, पान क्रमांक 23 वर ते तुम्ही वाचा. आता दाते पंचांगातील पान क्रमांक 24 वर मराठी महिन्यांमध्ये साजऱ्या होणाऱ्या सणासंदर्भात प्रत्येक महिन्यातील महत्वाचे सण, धार्मिक महत्व आणि त्या सणांच्या दिवशी पार पाडावयाच्या पारंपरिक कर्तव्यांविषयी सविस्तर माहिती देण्यात आली आहे. दाते पंचांगातील पान क्रमांक 74 वर या 74 वर कदाचित तुम्हाला बोर होत असेल, असं वाटत असेल तुम्हाला, काय मॅडम आमच्याकडे पंचांग आहे आणि तुम्ही का आम्हाला ते माहिती सांगता. तर आम्ही पण इथे आहे, आम्हालाही दिसत आहे पंचांगामध्ये आहे म्हणून. परंतु माझं सांगायचं काम आहे की तुम्हाला ज्योतिषाचं पुढचं विश्लेषण करण्या अगोदर ही बेसिक माहिती थोडीशी असणे फार गरजेचं आहे. ठीक आहे, बोर तर करत नाहीये ना मी कोणाला. नाही 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 अजिबात नाही. हा, कारण पंचांग आहे, तुम्ही वाचू शकतात, बरोबर आहे. परंतु काय ही बेसिक माहिती असणं फार गरजेचं आहे. जसं तुम्ही कुंडली जेव्हा उघडता तुमची, तर तुम्हाला त्या कुंडली जेव्हा उघडतात तर तुमचा जन्म हा कुठल्या मुहूर्तावर झाला आहे ते पण फार इम्पॉर्टंट आहे. तुम्ही जर त्या तिथे पाहिलं तर तुमच्या जन्मतारखेच्या पुढे तिथी लिहिलेली असते, शुक्ल पक्ष लिहिलेला असतो, योग लिहिलेला असतो, तैतील सॉरी योग करण असं लिहिलेलं असतं ना. आपला जन्म ज्या दिवशी होतो कुंडलीचं जे पहिलं पान असतं, तर तेच त्या सगळ्या गोष्टींची तुम्हाला माहिती पाहिजे की का असतं, कशासाठी असतं. तर दाते पंचांगातील पान क्रमांक 74 वर संक्रांती आणि विश्वंतरी महादशा अंतर्दशा. मकर संक्रांतीचा सण हा धार्मिक, खगोलशास्त्रीय, सांस्कृतिक मानला जातो. सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो, त्याला मकर संक्रमण म्हणतात. पुण्यकाळ मकर संक्रांतीचा पुण्यकाळ हा संक्रमणाच्या वेळेस सुरू होतो. पुण्यकाळातील महापुण्यकाळ सर्वोत्तम कालावधी हा धार्मिक व्रत आणि कर्मांसाठी उपयुक्त मानला जातो. पुण्यकाळ प्रामुख्याने 8 ते 16 घटी, सुमारे 3 ते 6 तास असतो. कर्तव्य: स्नान, पवित्र नद्यांमध्ये स्नान करून पुण्यप्राप्ती करावी. दान धर्म: तिळगुळ, ऊस, गहू, वस्त्रदान करणे शुभ मानले जाते. सूर्यपूजा: सूर्याला अर्घ्य द्यावे व मंत्र जाप करावा. आहार: तिळगुळाचा प्रसाद व खिचडी यांचा आहार करावा. विश्वंतरी महादशा अंतर्दशा हे खाली कोष्टक दिलेलं आहे. विश्वंतरी दशा पद्धती ज्योतिषशास्त्रातील महत्वाचा भाग आहे. ज्या व्यक्तीच्या जन्मवेळेस चंद्राच्या स्थितीनुसार जीवनाच्या कालावधीतील शुभ अशुभ दशा ठरवतात. महादशा ठरवण्याचे नियम काय आहेत
हे कदाचित काही जणांना समजणार नाही, जे नवीन आहेत, अजून आपला कुंडलीचा भाग होणार आहे त्यावेळेला समजेल. परंतु इथे दिलेलं आहे पंचांगामध्ये, त्यामुळे फक्त मी तुम्हाला माहिती देते. तर जन्म नक्षत्र, व्यक्ती ज्या नक्षत्रात जन्माला येतो त्याचा स्वामी ग्रहाची ज्या आपण नक्षत्रामध्ये चंद्र असतो, तसं आपण अवखडा चक्र पाहिलं तर आपण अवखडा चक्रामध्ये वाचलं की प्रत्येक नक्षत्राला एक स्वामी दिलेला आहे, बरोबर आहे. तर जेव्हा समजा एखाद्या व्यक्तीचा जन्म झाला, अश्विनी नक्षत्रामध्ये जन्म झालेला आहे, तर त्या अवखडा चक्रामध्ये अश्विनी नक्षत्राचा स्वामी केतू दिलेला आहे. म्हणजेच त्या व्यक्तीला कोणाची, केतू ग्रहाची महादशा सुरू झालेली आहे. तर महादशेचा क्रम इथे दिलेला आहे. प्रत्येक ग्रहाची किती महादशा असते. समजा इथे केतूची महादशा 7 वर्ष झाली, तर तिथे ते गणित असतं किती वर्षाची महादशा कशी काढायची. आता ते शास्त्री आम्ही केलं, त्या शास्त्रीनुसार आम्हाला ह्या अभ्यासामध्ये सांगितलेलं आहे की कशा पद्धतीने गणित सांगितले. पण हल्ली सॉफ्टवेअरमध्ये तुम्हाला सगळं मिळेल की तिथे किती वर्ष त्या माणसाला केतूची महादशा आहे आणि केतूची महादशा संपल्यानंतर कोणती महादशा सुरू होणार. हॅलो, नाही तेच क्लास घेते. तर केतूची महादशा बघा इथे अवखडा चक्रामध्ये तुम्हाला दिसेल की मी उदाहरणार्थ तुम्हाला सांगितलं, इथे केतू महादशा आहे. केतू महादशा बघा 7 वर्ष आहे. तर केतूची महादशा ह्याने 7 वर्ष भोगली. 7 वर्ष भोगून झाल्यानंतर पुढची त्याला महादशा कोणती लागणार आहे, शुक्राची महादशा लागणार आहे. म्हणजेच त्याचा पुढचा जो कालावधी आहे 7 वर्षा वयाचा जो पुढचा 20 वर्षाचा कालावधी आहे हा शुक्र महादशेत जाणार. त्यानंतर त्याला कुठली येणार महादशा, 20 वर्षाने सूर्याची महादशा येणार. म्हणजे हा क्रम आहे ना पुन्हा असा जातो. आता इथे केतूची महादशा, केतू नंतर शुक्रानंतर सूर्यानंतर चंद्र, मंगळ, राहू, गुरु आणि शनी महादशा. एकूण हा 120 वर्षाचा महादशेचा कालावधी आहे. परंतु व्यक्तीचं जीवन हे 120 वर्षाच्या कालावधीचं नाहीये. त्यामुळे जास्तीत जास्त व्यक्ती त्याच्या जीवनामध्ये 2 ते 3 महादशा उपभोगू शकतो, जर मोठ्या ग्रहांच्या असतील तर. समजा इथे माझा जन्म उत्तरा फाल्गुनी नक्षत्रामध्ये झाला, तर उत्तरा फाल्गुनी नक्षत्राचा स्वामी कोण आहे, सूर्य आहे. म्हणजे मला पहिली जी पण काही माझ्या ज्या चरणामध्ये जन्म झाला आहे तेवढी महादशा मला उपभोगायला मिळेल. जसं समजा माझा दुसऱ्या चरणामध्ये जन्म झाला, तर इथे सूर्य महादशा 6 वर्षाची, तर मला किती वर्षाची महादशा उपभोगायला मिळाली, जन्मतः 3 वर्षाची. म्हणजे ते 3 वर्ष, मग 3 वर्ष महादशा संपली की मग पुढची 10 वर्ष माझ्या आयुष्याची, ती 10 वर्ष मला चंद्राची महादशा मिळेल. मग मी चंद्राची महादशा उपभोगली 10 वर्ष, त्याच्यानंतर मला मंगळाची महादशा मिळेल. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला क्रमवार महादशेचा तो इथे लिहिलेला आहे, त्या पद्धतीने तुम्हाला जायचं आहे. तुम्हाला हे समजलं ना इकडचं कोष्टक? हा, हो 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 मॅडम, हो. तर अशा पद्धतीने महादशेचा हा आहे पद्धत. तर पुढे आपल्याला हे महादशेचा हा पार्ट आहे ना फार इम्पॉर्टंट आहे कुंडल्या पाहताना. महादशा ठरवण्याचे नियम, व्यक्ती ज्या नक्षत्रात जन्माला येतो त्याचा स्वामी ग्रह पहिली महादशा ठरवतो. जन्मवेळी चंद्र ज्या नक्षत्रात आहे त्यावर पहिल्या महादशेचा कालावधी ठरतो. अवखडा चक्र व महादशा क्रम, प्रत्येक नक्षत्राचा एक ग्रह स्वामी असतो. उदाहरणार्थ अश्विनी नक्षत्राचा स्वामी केतू आहे, पुष्य नक्षत्राचा स्वामी शनी आहे. तर जन्म नक्षत्राच्या स्वामी ग्रहाची महादशा सुरू होते, त्यानंतर इतर ग्रह स्वामीनुसार क्रम ठरतो. महादशांचा कालावधी, ग्रहांच्या महादशांचे कालावधी असे असतात. केतूची महादशा 7 वर्ष, शुक्राची 20 वर्ष, सूर्याची 6 वर्ष, चंद्राची 10 वर्ष, मंगळाची 7 वर्ष, राहूची 18 वर्ष, गुरुची 16 वर्ष, शनीची 19 वर्ष, बुधाची 17 वर्ष. तर तुम्हाला या महादशांची जी वर्ष आहे ती पाठ हवी, तोंडपाठ. आणि जे अवखडा चक्रामध्ये नक्षत्र स्वामी दिलेले आहेत ते सुद्धा तुम्हाला पाठ हवेत. आणि प्रत्येक नक्षत्राला किती चरण आहेत ते सुद्धा तुम्हाला पाठ हवेत. त्यात नवमांशाचा भाग वेगळा आहे, ते नवमांशामध्ये पण तुम्हाला ते प्रत्येक चरणाचा नवमांश तुम्हाला पाठ हवा आहे. माझे तर पाठ आहेत, परंतु तुम्हाला तशा पद्धतीने क्रमवार ते खूप ऍडव्हान्स आहे पुढे पुढे गेल्यावरती. पण कमीत कमी जे महत्वाचं आहे ते तरी तुम्हाला माहिती पाहिजे.
अंतर्दशा प्रत्येक महादशेमध्ये त्या ग्रहाच्या अंतर्गत कालावधीचा अंतर्दशा असतो. अंतर्दशेचा क्रम महादशेच्या स्वामी ग्रहापासून सुरू होतो. उर्वरित ग्रहाच्या अंतर्दशा येतात. जसं समजा सूर्याची महादशा मला चालू आहे, ठीक आहे, तर सूर्याची महादशा मला पहिल्या 3 वर्षाची मिळाली, तर 3 वर्षाची सूर्याची महादशा मिळाली, पण सूर्याच्या महादशेमध्ये पण मला अंतर्दशा पाहिजे ना. तर अंतर्दशा बघा, इथे अंतर्दशेचा क्रम दिलेला आहे. तर इथे बघा, मला 3 वर्षाची महादशा आहे, तर इथे सूर्याची हे तर मिळतं सॉफ्टवेअर मध्ये सहज, परंतु तुम्हाला अंतर्दशेचा क्रम पण कळला पाहिजे, म्हणून तुम्हाला सांगते. सूर्याची जेव्हा पहिल्या चरणामध्ये जन्म असेल तर त्याला सूर्याची महादशा सूर्यामध्ये सूर्याची अंतर्दशा किती महिने मिळणार? 3 महिने 18 दिवसाची त्याला सूर्याची अंतर्दशा मिळणार, जर पहिल्या चरणात जन्म असेल तर. समजा दुसऱ्या ह्याच्यात असेल तर त्याला किती? 6 महिने, 6 महिने. नंतर मग मंगळ 4 महिने 6 दिवस, राहू 10 महिने 24 दिवस, गुरु 9 महिने 18 दिवस, शनी 11 महिने 12 दिवस. ह्या अंतर्दशा इतक्या दिवस असतात. सूर्यामध्ये सूर्याची अंतर्दशा ही 3 महिने 18 दिवसाची असते. त्यानंतर मग ती कारण सूर्याची टोटल वर्ष 6 वर्ष आहेत, त्या 6 वर्षामध्ये हे जे संपूर्ण पुढचे जे महादशा स्वामी आहेत त्यांना ती 6 वर्ष वाटून दिलेली आहेत अंतर्दशेची. म्हणजे सूर्यामध्ये सूर्याची अंतर्दशा त्याला मिळणार आहेत 3 वर्ष 18 दिवसाची. म्हणजे तो तुम्हाला अंतर्दशा स्वामी सूर्यामधला सूर्य किती दिवस फळ देणार आहे? 3 वर्ष 18 महिने. चंद्राची अंतर्दशा आल्यानंतर तो तुम्हाला किती महिने फळ देणार आहे? 6 महिन्याचं फळ देणार आहे. नंतर पुढे येणारे तुम्हाला मंगळाची अंतर्दशा, ती तुम्हाला किती दिवस चालणार आहे? 4 महिने 6 दिवस. म्हणजेच ह्या महादशेचा क्रम दिलेला आहे. जी तुमची जी महादशा आहे ती वेगळी आणि अंतर्दशेचा क्रम हा कमी असतो, महादशेचा क्रम मोठा असतो. प्रत्येक महादशा स्वामीच्या अंतर्दशा स्वामी असतात त्यांना फळं वाटून दिलेली आहेत. महादशा स्वामी ग्रहापासून सुरू होऊन उर्वरित ग्रहांच्या अंतर्दशा येतात. महादशा व अंतर्दशेचा परिणाम. महादशा हा अंतर्दशेच्या व्यक्तीच्या जीवनातील घडामोडी, यश अपयश, नातेसंबंध, आरोग्य व संपत्तीवर थेट परिणाम होतो. ज्योतिषीय उपायांनी अशुभ महादशेचे परिणाम कमी करता येतात. उपाययोजना: ग्रह स्वामीसाठी पूजापाठ किंवा दान धर्म करणे, ग्रह मंत्र जप, होम हवन करण्याचा सल्ला दिला जातो. आता दाते पंचांगातील पान क्रमांक 75 येऊयात. मंदी व बी पेरणीसाठी फणी चक्र याबद्दल माहिती दिलेली आहे. मंदी, इकॉनॉमिक रिसेशन. दाते पंचांगामध्ये मंदीचा संदर्भ आर्थिक परिस्थितीतील बदलांशी संबंधित असतो. मंदीचा कालावधी व त्याचा परिणाम त्याच वेळेस दिलेल्या ग्रहांची स्थिती आणि जातकाच्या कुंडलीतील ग्रहांच्या दृष्टिकोनावर अवलंबून असतो. मंदीच्या काळात शेती, व्यापार तसेच इतर आर्थिक क्षेत्रामध्ये विशेषतः उत्पादन व विक्रीवर परिणाम होऊ शकतो. दाते पंचांगामध्ये यावेळेस काय उपाय केले जातात आणि मंदीच्या कालावधीत कोणत्या धातू व वस्तू क्रियाकल्पांना प्रोत्साहन दिले जाते याबद्दल सूचना दिलेल्या आहेत. मंदीच्या काळातील उपाय: ग्रहांच्या गोचरावरून मंदीच्या वेळेस काही वस्तूंच्या खरेदी विक्रीला प्रोत्साहन दिले जाते. दान धर्म व इतर धार्मिक क्रिया मंदीच्या काळात फायदेशीर ठरतात. ग्रहांच्या शुभ दृष्टिकोनाने आर्थिक स्थिती सुधारण्याचा मार्ग सुचवला जातो. बी पेरणी. फणीचक्र, फार्मिंग सायकल फॉर सीड. फणीचक्र हा एक खास ज्योतिषशास्त्रातील तंत्र आहे जो कृषी व शेती कार्यांसाठी उपयुक्त ठरतो. या चक्राचा उपयोग बी पेरणीच्या योग्य वेळेची निवड करण्यासाठी केला जातो. हे चक्र ग्रहांच्या स्थिती, नक्षत्राची दृष्टी आणि हवामान स्थितीवर आधारित असते. फणीचक्रातील महत्वपूर्ण घटक: संचार, ग्रहांची स्थिती. ग्रहांच्या स्थितीवरून बी पेरणीचा
योग्य वेळ ठरवली जाते. काही ग्रह विशेष नक्षत्रात जास्त शुभ असतात, जे पेरणीसाठी योग्य मानले जातात. नक्षत्र आणि शुभ वेळ, नक्षत्रांच्या घडामोडी आणि त्यांच्या प्रभावावरून बी पेरणीसाठी सर्वोत्तम मुहूर्त ठरवला जातो. हवामान व पर्यावरण, हवामानाची परिस्थिती बी पेरणीसाठी महत्वपूर्ण असते. वृष्टी व त्याचा अन्य पर्यावरणीय घटकांचा अभ्यास केला जातो. फणीचक्राच्या वापराचे फायदे, योग्य नक्षत्र आणि ग्रहांच्या गोचरामुळे शेतकऱ्यांना अधिक उत्पादन मिळवण्यासाठी योग्य मार्गदर्शन मिळते. योग्य बी पेरणीच्या वेळी शेतकऱ्यांचे पीक चांगले येते. पान क्रमांक 75 वरील मंदी व बी पेरणीसाठी फणीचक्रवरील माहिती आर्थिक व कृषी क्षेत्रातील बदलांना चांगल्या प्रकारे अनुकूल देण्यासाठी दिली जात आहे. या मंदीच्या काळात योग्य उपाय आणि बी पेरणी व शुभ नक्षत्रांची निवड कशी करावी याची सांगता केली आहे. आता पान क्रमांक 76 वर येऊयात. तर तिथे शेती कामांचे मुहूर्त दिले आहेत. यामध्ये बी पेरणी, कूपनलिका, बागकाम यासारख्या शेती संबंधित कामांचे मुहूर्त दिले आहेत. प्रत्येक मुहूर्तासाठी तारीख व वेळ यांचा तपशील दिला जातो. बी पेरणी, कूपनलिका व बागकाम यासारख्या कार्यांसाठी प्रत्येक महिना व दिवस वेळ निश्चित करणे महत्वाचे असते. यामुळे अधिक उत्पादन मिळवता येते, ज्याद्वारे शेतकऱ्यांना योग्य आणि शुभ वेळेस या कार्याचा शुभारंभ करता येतो. शेती कामांचे मुहूर्त पान क्रमांक 76 वर बी पेरणीसाठी जे मुहूर्त दिले जातात यामध्ये विशेषतः योग्य नक्षत्राची व ग्रहांची दृष्टी पाहिली जाते. प्रत्येक पिकासाठी बी पेरणीचे एक विशिष्ट वेळ असते, जो त्या पिकाच्या वाढीसाठी सर्वोत्तम मानला जातो. कूपनलिका म्हणजे पिकांची कापणी किंवा फुलांची काढणी, ज्यासाठी नक्षत्र व ग्रहांची दृष्टी महत्वाची असते. कूपनलिकेसाठी फुले आणि पिकांची योग्य वेळेत काढणी करणे आवश्यक असते, जेणेकरून त्यांचे उत्पादन वाढते. बागकामासाठी योग्य वेळ निश्चित करणे फार महत्वाचे आहे. यामध्ये फुलांच्या लागवडीचा मुहूर्त, वृक्षारोपण व इतर बागकामाचे कार्य समाविष्ट असते. दाते पंचांगातील पान क्रमांक 77 वर येऊया. नक्षत्र निहाय पर्जन्य विचार दिलेले आहेत. पर्जन्य विचार हा एक महत्वाचा भाग आहे, ज्याचा संबंध वर्षभरातील पावसाच्या स्थितीवर आधारित आहे. नक्षत्रावर आधारित पर्जन्य विचार शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाचा असतो, कारण त्याच्या माध्यमातून पाऊस कसा होईल, किती प्रमाणात होईल, त्याची वेळ काय असेल हे सांगितले जाते. नक्षत्र निहाय पर्जन्य विचार हे ग्रहांच्या आणि नक्षत्रांच्या स्थितीवर आधारित असतात. प्रत्येक नक्षत्राचे वाहन असते आणि त्याच्या आधारावर पर्जन्य विचार ठरवला जातो. या विचाराच्या माध्यमातून पाऊस कसा, कधी व किती होईल हे समजून घेता येते. पर्जन्य विचारांच्या काही महत्वाच्या घटकांचे विश्लेषण. नक्षत्र आणि त्याचे वाहन, प्रत्येक नक्षत्राचे एक वाहन असते. त्या वाहनावरून पर्जन्य विचार निश्चित केला जातो. उदाहरणार्थ, काही नक्षत्रांच्या वाहनांमध्ये पाऊस अधिक होतो, तर काही नक्षत्रांमध्ये पाऊस कमी होतो. ग्रहांची नाडी, ग्रह जेव्हा विशिष्ट नाडीमध्ये जातात तेव्हा त्यांचा पर्जन्यावर विशेष प्रभाव पडतो. नाडीचे विश्लेषण करून पर्जन्याचा अंदाज घेतला जातो. नक्षत्रांच्या प्रभावामुळे पर्जन्याचा अंदाज. काही नक्षत्रे पर्जन्य दृष्टीने शुभ मानली जातात, तर काही नक्षत्रे पर्जन्य घटकांना नकारात्मक प्रभाव दाखवू शकतात. हे विशेषतः एक मिनिट. पर्जन्य विचारांची कालावधी. नक्षत्रांच्या चक्रानुसार पर्जन्य विचाराची कालावधी निश्चित केली जाते. काही नक्षत्रे लहान कालावधीसाठी पर्जन्य आणू शकतात, तर काही नक्षत्रे दीर्घकालीन पर्जन्य आणू शकतात. पर्जन्य विचार आणि शेती कार्य. कृषी कार्यासाठी पर्जन्य विचार महत्वाचे असतात. उदाहरणार्थ, जर पर्जन्य विचारानुसार पाऊस मोठ्या प्रमाणावर होईल असे दिसते, तर शेतकऱ्यांना त्यानुसार पेरणी आणि शेती कार्य करणे
आवश्यक असते. पर्जन्य विचारावरून शेतकऱ्यांना त्यांचे पीक कधी लागवड करावे, कधी पेरणी करावी किंवा कधी कापणी करावी हे कळते. म्हणून इथे पंचांगामध्ये पर्जन्य विचार दिलेला आहे. तर उदाहरणार्थ जर नक्षत्राचे वाहन असं असावं की ज्यामुळे अधिक पाऊस होईल तर शेतकऱ्यांनी पेरणी केल्यास त्यांचे उत्पादन चांगले होऊ शकते. काही नक्षत्रांमध्ये कमी पाऊस होईल तर असे संकेत मिळतात की त्या परिस्थितीत शेतकऱ्यांना त्यांच्या कामामध्ये थोडासा सावधगिरीचा उपाय सुचवला जातो. दाते पंचांगामधील पान क्रमांक 77 वर दिलेले नक्षत्र निहाय पर्जन्य विचार शेतकऱ्यांना त्यांची शेती कार्यासाठी योग्य निर्णय घेण्यासाठी महत्व मार्गदर्शन करतात. नक्षत्रांचा प्रभाव, ग्रहांच्या गोचराची स्थिती आणि पर्जन्याच्या प्रकारावर आधारित विश्लेषण शेतकऱ्यांना त्यांच्या कार्यात यशस्वी होण्यास मदत करते. म्हणून हा पर्जन्य विचार फार महत्वाचा आहे. दाते पंचांगातील पान क्रमांक 78, 79, 80, 81, 82 आणि 83 वर मासिक राशी भविष्य दिलेले आहेत. या पृष्ठावर प्रत्येक राशीसाठी त्या महिन्यातील ग्रहांची स्थिती, नक्षत्रांची दिशा आणि विविध ग्रह गोचराचे परिणाम कसे होऊ शकतात याबद्दल माहिती दिली जाते. या राशी भविष्याचा उद्देश म्हणजे प्रत्येक राशीच्या लोकांसाठी त्या महिन्यातील महत्वपूर्ण योग व अशुभ घटक तसेच त्या महिन्यात काय करावं आणि काय टाळावं याबद्दल मार्गदर्शन केले जाते. ते सगळ्यांसाठीच लागू होतं असं नाहीये, परंतु प्रत्येकाच्या कुंडलीनुसार त्यांना त्या महिन्यात काय फळ मिळेल हे कळतं. आता पान क्रमांक दाते पंचांगातील 85 वर येऊयात. तिथे लक्ष्मीपूजन मुहूर्त दिलेला आहे. लक्ष्मीपूजन मुहूर्त हे विशेषतः दीपावली सारख्या सणांमध्ये महत्वपूर्ण असते, कारण या दिवशी देवी लक्ष्मीचे पूजा केली जाते, ज्यामुळे घरात सुख समृद्धी आणि ऐश्वर येते. या मुहूर्तामध्ये लक्ष्मी पूजनाची योग्य वेळ, शुभ अशुभ योग तसेच त्या दिवशी काय करावं काय टाळावं याबद्दल माहिती दिली जाते. दाते पंचांग पान क्रमांक 86 वर 86 वर या. तिथे कार्तिक स्वामी दर्शनाचा विधी, पंचांगात दिलेल्या सौर ऋतूविषयी, उपदेवता संतांच्या मूर्ती प्रतिष्ठापना करणे विषयी, भाद्रपदातील श्री उत्सवा संबंधित पान क्रमांक 87 वर गौरी पूजन एका वर्षात कोणती कार्य करावीत, नवरात्रांविषयी व पंचांगातील शुभाशुभ दिवस याबद्दल माहिती दिलेली आहे. दाते पंचांगावर पान क्रमांक 11 वर होरा कोष्टक दिलेले आहे. पान क्रमांक 99 वर पान क्रमांक 99 वर होरा कोष्टक दिलेले आहे. आणि शिवालिखित पहावयाचे कोष्टक आहे. रात्रो शिवालिखित पहावयाचे कोष्टक दिलेले आहे. तर होरा इथे दिलेला आहे बघा. आता इथे रविवार आहे, तर रविवारी पहिला होरा हा जेव्हा सूर्योदय असतो त्यावेळेला सूर्योदयापासूनचा जो 1 तास असतो तेव्हा तो जो वार सुरू होतो त्या वाराचा तो पहिला होरा सुरू होतो. त्यानंतर मग त्याचा दुसरा होरा, नंतर तिसरा. इथे दिलेले आहेत बघा. समजा सकाळी सूर्योदय आहे, सकाळी समजा 6:15चा होरा, 6:15चा सूर्योदय आहे, तर 6:15 ते 7:15 हा कोणाचा रविवारी, तर रवीचा होरा असेल. नंतर 7:15 नंतर शुक्राचा होरा चालू होईल, तो 1 तास असेल. त्यानंतर बुधाचा होरा 1 तास. अशा पद्धतीने तुम्हाला 1-1 तास पुढे जायचं आहे. दाते पंचांगावर पान क्रमांक 100 वर कुलधर्म कुलाचार, नवरात्र शब्दाचा अर्थ नूतन ग्रह प्रवेश, व्यावहारिक गोष्टी, मंगल कार्य, तथापि अडचणी असतील या गोष्टी करायला त्यावेळेला नेमकं काय करावे. दाते पंचांगातील पान क्रमांक 100 वर बघा. हे पान फार महत्वाचं आहे, हे तुम्ही वाचून घ्या. म्हणजे याच्यामध्ये बघा काहीतरी जसं
ज्येष्ठ विवाहात 3 ज्येष्ठ असू नयेत, ज्येष्ठ कन्या ज्येष्ठ वर यांचा ज्येष्ठ मासात विवाह करू नये, तो ज्येष्ठ योग होतो. परंतु वधू वरातून एक ज्येष्ठ असता ज्येष्ठ मासात विवाह केला तरी चालेल. तसेच ज्येष्ठ पुत्राचे उपनयन ज्येष्ठ मासात करू नये. मात्र सूर्याचे कृतिका नक्षत्र संपल्यावर ज्येष्ठ दोष मानू नये. हे पान आहे ना फार महत्वाचं आहे, तर तुम्ही हे वाचून घ्या. परत शुक्र आणि गुरु असताना कुठली कामं करावीत, कुठली करू नयेत, म्हणजे काय काय वर्ज्य करावं याबद्दल त्यांनी सांगितलं आहे. बऱ्याच गोष्टी आहेत, ओटी भरण किंवा रोगबाधाची, ह्या फार महत्वपूर्ण आहेत. हे तुम्ही वाचा, तुम्हाला कामाला येईल. तुम्हाला कोणी कुठला कधी प्रश्न विचारेल आणि त्याची माहिती तुमच्याकडे असणे फार महत्वाचे आहे. मासिक धर्म कुठपर्यंत पाळावा, कधी पाळावा, त्याबद्दलची माहिती आहे. बरेच चांगल्या माहिती आहेत, त्या तुम्ही वाचून घ्या. ठीक आहे. पान क्रमांक 100 वर मुहूर्त मेढ रोवणे, याबद्दल कोणत्या दिशेला ती रोवावी त्याबद्दलची माहिती, तसेच जावाजावांची, बहिणी बहिणींचे सख्या भावाला जे लग्न करून देतात ते करू नये, असे म्हणजे बऱ्याच माहिती आहेत. ते तुम्हाला म्हणजे तुम्हाला असं वाटेल ते वाचताना की अरे ह्या माहिती इथे आहेत आणि आपण कुठे कुठे प्रत्येकाचं ऐकत बसलो, पण तुमच्या पंचांगामध्ये ह्या सर्व छोट्या छोट्या माहिती ह्या पान क्रमांक 100 आणि 103 वर दिलेल्या आहेत. फार गरजेचे आहेत तुम्हाला ते वाचणं. पान क्रमांक 108 वर सप्तपुरुषांचे सप्तपुरुषांचे सप्तपुरुषांबद्दल माहिती आहे. तसेच यात्रा आणि उत्सव याबद्दल माहिती दिलेली आहे. पंचांगातील 5 अंगे ही भारतीय ज्योतिषशास्त्राची अत्यंत महत्वाची संकल्पना आहे. विशेष म्हणजे ही 5ही अंगे कालमापनाची साधने आहेत. पंचांगातील अंगे वार, तुम्ही आता इथे या, पान क्रमांक माझ्याकडे 2024 माझ्याकडे 2024 आहे पंचांग, त्यानुसार मी तुम्हाला सांगते. तुम्ही पान क्रमांक 26 वर या. आला नाही 26 वर, तर तिथे बघा तुम्हाला तिथे बघतो ना. मी येतो दुपारी गाडी ना. पान क्रमांक 26 वर पहिल्या रकान्यामध्ये तुम्हाला तिथी लिहिलेली दिसेल. तिथे प्रतिपदा नाही, तर तिथे प्रतिपदेचा पहिला अंक लिहिलेला, 1 अंक लिहिलेला आहे. म्हणजेच प्रतिपदा, 2 अंक द्वितीया, 3 अंक तृतीया, अशा पद्धतीने तुम्हाला प्रतिपदेचे तुम्हाला अंक तिथींचे अंक लिहिलेले मिळतील. त्याच्या पुढे तुम्हाला वार लिहिलेला दिसेल, तर तो वार म्हणजे त्या दिवशी काय वार होता. पुढे तुम्हाला
तर इथे तिथीचा जो कालावधी आहे संपण्याचा तो दिलेला आहे. इथे प्रतिपदा 20 वाजून 31 मिनिटापर्यंत आहे. म्हणजेच मंगळवारी प्रतिपदा संध्याकाळी 8 वाजून 31 मिनिटापर्यंत असेल. त्यानंतर द्वितीया चालू होईल. येते तुमच्या लक्षामध्ये? तर इथे 20 वाजून 31 मिनिटाला प्रतिपदा संपेल. आता प्रतिपदा म्हणजेच जेव्हा मंगळवार आहे त्या दिवशी रेवती नक्षत्र हे कधीपर्यंत आहे? 7:32 पर्यंत आहे मंगळवारी. त्याच्या पुढे दुसऱ्या दिवशीच्या 29 वाजून 6 मिनिटापर्यंत अश्विनी नक्षत्र आहे. तुमच्याकडे जुनं असेल, नवीन असेल, माझ्याकडे जुनं आहे त्यानुसार मी सांगत आहे तुम्हाला. तिथे खाली 1 मिनिट मी फोटो पाठवते. होल्ड करा, फोटो शेअर करते म्हणजे तुम्हाला समजेल व्यवस्थित. काय ग
तुम्हाला हे पान दिसतं? तर ह्या पानावरती बघा आहे. तर मी आता हे माझ्या पंचांगातलं पान फोटो काढून टाकलं आहे. तुमच्याकडे जे पंचांग आहे ते वेगळं असेल, म्हणजे तेच पंचांग आहे परंतु ते 2025चं असेल. माझं हे 2024चं. ज्यावेळेस चैत्र महिना सुरू झाला, चैत्र महिन्याच्या प्रतिपदेचा पहिलं घेऊयात, किंवा चैत्र महिन्याच्या प्रतिपदेचं घेऊयात. तर इथे बघा, चैत्र महिन्यामध्ये प्रतिपदेला इथे तिथी आहे, ह्या तिथी लिहिलेल्या आहेत, ह्या क्रमांकामध्ये तिथी दिलेल्या आहेत. वरती जे आहे चैत्र महिन्यात उत्तरायण, सौर, वसंत, ग्रीष्म ऋतू, चैत्र शुक्ल पक्ष, कुठला पक्ष चालू आहे त्याबद्दलचं दिलेलं आहे. महिना, इंग्रजी महिना कुठला चालू आहे, वर्ष कुठला चालू आहे, सूर्य उदयास्त मुंबईचे आहेत. म्हणजे इथे जे दाते पंचांग आहेत ते इथे मुंबईतले सूर्योदय दिलेले आहेत. तर इथे तिथी दिलाय, तिथीचा जो प्रतिपदा, तर प्रतिपदेचा पहिला अंक दिलेला आहे, त्याच्या पुढे वा लिहिलेला आहे. म्हणजेच प्रतिपदेच्या दिवशी वार काय होता, तर इथे मंगळवार दिला, म्हणजेच मंगळवार. आता ही तिथी किती ते किती वाजेपर्यंत आहे मंगळवारी, तर ही तिथी 20:31 आहे, संध्याकाळी 8:30 वाजेपर्यंत आहे. तर मंगळवारी प्रतिपदेच्या दिवशी सकाळी 7:32 रेवती नक्षत्र आहे. त्यानंतर कुठलं नक्षत्र चालू होणार आहे, सकाळी अश्विनी नक्षत्र सुरू होणार आहे, जे दुसऱ्या दिवशीच्या 29:06 आहे. त्या दिवशी प्रतिपदेच्या दिवशी योग कुठला आहे, तर वैद्युती योग आहे, जो इथे कधीपर्यंत आहे तो वैद्युती योग 14:18 म्हणजेच दुपारी 14:18 वैद्युती योग आहे. आणि तिथून पुढे विषखंभ योग हा सुरू होणार आहे, जो द्वितीय म्हणजेच दुसऱ्या दिवशीच्या तिथीपर्यंत सकाळी 10:37 असेल. इथे प्रतिपदेच्या दिवशी दिवाकरण कुठले आहे, तर इथे दिवाकरण दिलेले आहे 10:09 सकाळी 10:09 आहे. त्यानंतर भवकरण सुरू होणार आहे. तर हे भवकरण कधी असेल, त्या दिवशी रात्रोकरण तर 20:31 असेल. आणि त्याच दिवशी रात्री 20:31 पुढे कोणतं करण चालू होणार आहे, तर 20:31 त्याच दिवशी रात्री तैतिलकरण सुरू होणार, भवकरण सुरू होणार आहे. हे रात्रोकरण आहे. आणि नंतर दिनमान दिलेलं आहे त्या दिवशीचं. तर हे दिनमान किती तासाचं आहे, तर 12 तासाचा दिवस आहे. दिनमान म्हणजे दिवस किती तासाचा आहे, 12 तासाचा. रवी उदय कधी झाला, तर इथे 6 वाजताचा रवी उदय झालेला आहे. इथे 6:27 रवी उदय आहे. तर इथे 6 अंक हा फक्त एकाच ठिकाणी तुम्हाला दिसेल, पुढे तुम्हाला सगळी मिनिटं दिलेली आहेत. मग तुम्ही जर द्वितीया पाहिलं, दुसऱ्या दिवशीचा रवी उदय, तर तुम्हाला इथे 6 अंक दिसेल आणि 6:26 रवी उदय झालेला आहे. इथे रवी अस्त दिलेला आहे. तर रवी अस्त कधी झाला, संध्याकाळी 6:53 दुसऱ्या दिवशीचा जर रवी अस्त पाहिला तर कधी झालेला आहे, 6:54 म्हणजे इथे तुम्हाला फक्त मिनिटं, हे जो 6 आणि 18 जो अंक वरचा दिसेल हा एकदाच लिहिलेला आहे, पुढे लिहिलेला नाहीये. पुढे फक्त तुम्हाला मिनिटं दिलेली आहेत. आता प्रतिपदेच्या दिवशी जेव्हा प्रतिपदा तिथी होती, वार मंगळवार होता, त्या दिवशी चंद्र राशी प्रवेश. तर चंद्र 7:32 सकाळी कशामध्ये गेला, मेष राशीमध्ये गेला. आपण इथे पाहिलं ना, सकाळी 7:32 रेवती नक्षत्र होतं. तर रेवती नक्षत्र हे मीन राशीमध्ये येतं आणि अश्विनी नक्षत्र कशामध्ये येतं, तर मेष राशीमध्ये येतं. म्हणजे इथे अश्विनी नक्षत्र चालू झालेलं, म्हणजे इथे सकाळी 7:32 चंद्र कशामध्ये गेला, मेष राशीमध्ये गेला. त्या दिवशी तारीख काय होती, इंग्रजी तारीख 9 तारीख होती. तर त्या दिवशी सण कुठला होता, तर गुढीपाडवा. अभ्यंग स्थान, इथे तुम्हाला सणाबद्दल माहिती दिलेली. जसं इथे दिनमान दिलेलं आहे 12 तासाचं, तसंच इथे तुम्हाला रात्रीमान पण दिसेल. रात्रीमान किती होतं,
11 तास 20 मिनिटाचं इथे रात्रीमान दिलेला आहे. अशा पद्धतीने इथे पंचांगामध्ये तुम्हाला माहिती दिलेली आहे. ही समजली का तुम्हाला? व्यवस्थित खूप फास्ट हो हो मॅडम समजली. समजले ना? खूप फास्ट गेले असेल मी. आणि तिथेच बघा खाली तुम्हाला इथे पूर्ण पान आलेलं नाहीये, तर इथे खाली तर हे बाकीचं आपण नंतर घेऊयात. पुढचं हे तुम्हाला एवढं पान समजलं ना, त्याच्या खाली जे आहेत हे तुम्हाला आपण पुढच्या वेळेस घेऊया. ठीक आहे, आजचं लेक्चर बस झालं इतका. तर तुम्हाला शिकवलेलं बरचसं समजलं असेल आता. हो. पंचांगाचं ह्यासाठी की कारण पुढचं तुम्हाला समजायला पाहिजे की लग्न कुंडली कशा पद्धतीने तयार होते. ठीक आहे, चला, शुभरात्री. धन्यवाद मॅडम. धन्यवाद.